प्रश्न फक्त आदित्य ठाकरेचाच नाही. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. तर हॉटेल रिट्रीटमध्ये मडमध्ये जी आमदारांची सभा झाली त्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी सांगितलं, हा कडवट शिवसैनिक एकनाथ शिंदे याला मला मुख्यमंत्री बनायचा, उद्या मला मुख्यमंत्री बनायचं नाही. मग एका रात्रीमध्ये असं काय घडलं नेमकं की एकनाथ शिंदेना बाजूला ठेवून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले. याची देखील अधिक माहिती घ्या म्हणजे आपल्याला कळेल गोगोल्यांच्या म्हणण्यामध्ये किती तथ्य आहे ते. कुणाला व्यवसाय बंगल्याचे डोहाळे लागले होते ते जितकं अधिक स्पष्ट होईल असं मला वाटतं. आदित्यचं केलंच हो, बाप मुख्यमंत्री, बेटा कॅबिनेट मंत्री आणि रामदास कदम सारखा शिवसेनेचा नेता आउट बाहेर. समजा महाराष्ट्र आश्चर्यचकित झालं. एकनाथ शिंदेला बोट दाखवायचं मुख्यमंत्री बनवतो म्हणून स्वतः मुख्यमंत्री व्हायचं, रामदास कदमला बाजूला करून टाकायचं, मुलाला कॅबिनेट मंत्री बनवायचं. म्हणजे यांच्या मातोश्री बोलताच फक्त हे मंत्रिमंडळ होते की काय? शिवसेना प्रमुखांची शिवसेना नाही आहे. तर आयात शिवसेना प्रमुखांनी कुठलंही पद घेतलं नाही. सर्वसामान्य शिवसैनिकाला असामान्य महत्व प्राप्त करून देण्याचं काम येणाऱ्या आमदारकी असू देत, खासदारकी असू देत, मंत्रीपद असू देत, मुख्यमंत्रीपद असू देत, लोकसभेचं अध्यक्षपद असू दे, ही सगळी पदं शिवसेना प्रमुखांनी इतरांना दिली, स्वतः काय दिलं नाही, घेतलं नाही. इथं उलट चाललंय. मुख्यमंत्री पण मीच, कॅबिनेट मंत्री पण माझा मुलगाच. हे आतापर्यंत शिवसेनेमध्ये कधी घडलं नव्हतं आणि बाळासाहेब असते तर हे होऊ दिलं नसतं. हे वास्तव आहे. महानगरपालिकांची निवडणुकीला त्या पार्श्वभूमीवरती युतीच्या संदर्भात चर्चा होत आहे. परवा शिरसाट पण असं म्हणाले की उद्धव ठाकरेंबरोबर भेटायला मला आवडेल. नाही, तो शिवसाटांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी जावं, भेटावं, मिठ्या मागाव्या एकमेकाला, तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. ते पण ते एक विषय बोलले की राजकीय सहभाग सोडून, असं पण त्यांनी शब्द वापरला आहे. कोणी कोणाला जाऊ शकतो, कायमची दुश्मनी नसावी असं त्यांचं म्हणणं होतं. मी ऐकलं त्यांची स्टेटमेंट, पण तरी देखील त्यांचं वैयक्तिक मत आहे असं मला वाटतं. ज्या बडगुजर यांच्यावरती भाजप सातत्याने आरोप करत होता त्यांचा अखेर आज पक्षप्रवेश झाला आहे आणि या पक्षप्रवेशाबद्दल स्वतः बावनकुळे यांना माहिती नाही प्रदेशात, कसं बघताय? तो भाजपचा विषय आहे, त्यांच्या पक्षाचा विषय आहे, त्यांच्या पक्षा अंतर्गतला विषय आहे तो. त्यामुळे मी बोलणं, मी एक शिवसेनेचा नेता आहे, मी याबाबत बोलणं चुकीचं होईल असं मला वाटतं. कालपर्यंत काही 2 राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा झाली होती. आज राष्ट्रवादीचे नेते अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की अजित पवार भाजपसोबत गेले आणि जे लोक भाजपसोबत गेले त्यांना आम्ही एकत्र घेणार नाही किंवा आम्ही तुमच्याबरोबर जाणार नाही. पवारांच्या या वक्तव्याकडे कसं बघताय? ते बघा, शरद पवार साहेब हे परिपक्व राजकीय नेते आहेत. ते कुठल्या वेळेला कुठला निर्णय घ्यायचा या बाबतीमध्ये त्यांचा कोण हात पकडू शकत नाही. आणि त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला संभ्रमात ठेवण्यापेक्षा, ज्याला आपण म्हणतो एक गाव दोन तुकडे, जे आहे ते आहे, जे नाही ते नाही, त्याच्या उलट मातृश्य चाललंय. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे ते होईल म्हणजे काय? राज ठाकरेंचे 6 नगरसेवक तुम्ही जेव्हा फोडलेत तर ते महाराष्ट्र मनामध्ये होतं. तुमचा मुलगा आदित्य ववलीमधून उभा झाला, राज ठाकरेंनी त्याला पाठिंबा देऊन निवडून आणला. पण राज ठाकरेंचा मुलगा जेव्हा दादरमधून उभा झाला तेव्हा तुम्ही त्याला पाडलत ना. मग हे महाराष्ट्र जनते मनामध्ये होतं. या दोघडेपणा कुठे बघायचं असेल तर उद्धव ठाकरेकडे बघा, मिळेल तुम्हाला.
मनसे आणि शिवसेनेची जी युतीचा तो विषय आहे तो प्रस्तावावरून अडकला असं म्हटलं जात आहे, जागा वाटतं. नाही मी आता हे सांगलं तुम्हाला ना, माझं तेच म्हणणं आहे. मग आदित्यला निवडून दिला तेव्हा राज ठाकरेंनी तो कौटुंबिक धर्म पाळला, राज ठाकरेंच्या मुलाला पाळला. तेव्हा तुमचा कौटुंबिक नाता कुठं होता हो उद्धव ठाकरे? आता काय झालंय, उद्धव ठाकरेला एवढी घाई झाली की सगळे इज्जत निघून गेले, सगळे लोक चालले. मग मनसे आले तर कदाचित काय थांबेल का? हे सगळे लोक चालले सोडून ते. म्हणून नाईलाजानं हा प्रस्ताव ते कदाचित मान्य करतील असं मला वाटतंय. मुंबई महानगरपालिका वाचवण्यासाठी सगळं चाललं तर मुंबई महानगरपालिका वाचवण्यासाठी हे सगळं चालल्याचं वाटतं. नाही, मुंबई महानगरपालिका त्यांच्याकडे कधीच येणार नाही. तो विषय संपला आता. मी आपल्याला दाव्याला सांगतो, मुंबईमध्ये 50% मराठी माणसं होता, आज फक्त 9% शिल्लक आहे. ती मेहरबानी ह्या उद्धव ठाकरेंची आहे. 25 वर्ष मुंबई महानगरपालिका चालवली आणि सगळा मराठी माणूस हा मुंबईतून अगदी कल्याणच्या पुढं, वसई नालासोबाच्या पुढं कुणी घालवला? कुणाची जबाबदारी होती? मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगडणारी शिवसेना ह्या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला होता. त्याचं उलटं काम नेमकं उद्धवनी केलं ना. मराठी माणूस मुंबईतून घालवण्याचं काम त्यांनी केलं की नाही? हो, तुमच्या हातात होती ना महानगरपालिका. 25 वर्ष केलं काय? 25 वर्ष मुंबई महानगरपालिका चालवली आणि सगळा मराठी माणूस हा मुंबईतून अगदी कल्याणच्या पुढं, वसई नालासोबाच्या पुढं कुणी घालवला? कुणाची जबाबदारी होती? मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगडणारी शिवसेना ह्या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला होता. त्याचं उलटं काम नेमकं उद्धवनी केलं ना. मराठी माणूस मुंबईतून घालवण्याचं काम त्यांनी केलं की नाही? हो, तुमच्या हातात होती ना महानगरपालिका. 25 वर्ष केलं काय मराठी माणसासाठी? तुम्ही सगळ्या एसआय योजना तुम्ही 10-10 वर्ष वकडवल्यात, 1-1 वर्षाचं भाडं दिलं आणि 8-10 हजार कुटुंब, मराठी कुटुंब यांना बेघर करून टाकली उद्धव ठाकरे तुम्ही. आता विसरून जा महानगरपालिका, संपला विषय तुमचा. काही मंत्र्यांना जे खासगी देण्यात येत आहे त्याविषयी आता सगळी चर्चा सुरू आहे. अजूनही शिवसेनेच्या असेल आणि अन्य खासगी पी देण्यावरून मुख्यमंत्र्यांनी फक्त एकशे नाव फायनल केली तसं कळत आहे. मुख्यमंत्र्यांचा विषय आहे, मी ते स्वागत करून त्याचं. चांगली भूमिका घेतली मुख्यमंत्र्यांनी. जे तोलून मोजून मापून असं सगळं काय यंत्र त्यांच्या आणखी असेल तर अधिक चांगलं होईल. तपासायचं बाबा हा 100% निस्वार्थी आहे, अधिक चांगलं होईल. छान आहे. भ्रष्टाचार थांबवण्याचं काम जर मुख्यमंत्री करत असतील त्यांचं अभिनंदन. मुंबई गोवा महामार्गाचा विषय खूप वर्षापासून टाकलेला आहे. यावर्षी आपण बघतो की अनेक ठिकाणी रस्ते कसे आहेत, दरड कोसळते. परशुराम घाटाचा मुद्दा तर गेल्या अनेक वर्षापासून तसाच. दुःख होत आहे, वाईट होत आहे. अनेक वेळा या बाबतीमध्ये बोललोय. समृद्धी महामार्ग 3-3.5 वर्षामध्ये होतो आणि 15 वर्षामध्ये आमचा मुंबई गोवा होऊ शकत नाही. याचं दुःख आणि वेदना मला होत आहे. आज माणगावला आम्हाला 1.5 तास थांबायला लागतं. माणगावला परशुराम घाटाचा विषय आहेच. जे काल पावसामध्ये जवळजवळ 500 कुटुंब शेतकरी हे शेतीपासून उद्ध्वस्त झालेत. म्हणजे इतकं निकृष्ट दर्जाचं काम होत असेल. मुंबई गोवा रस्त्याचं काम अजून पूर्ण झालंच नाही, पण रस्त्यावर खड्डे पडलेत. अजून पुलाची कामं होत नाहीत. आणि त्या माणगावला काय मला माहिती नाही नेमकं. कुठूनही या, माणगावला 1.5-2 तास थांबायचंच आहे तुम्हाला. माझी हात जोडून विनंती आहे देवेंद्र फडणवीसजींना, एकनाथ शिंदेना, अजितदादांना की सातत्यानं कोकणावरती अन्याय होतोय. म्हणजे जलसंधारण पाटबंधाऱ्यासाठी होतोयच,
पण साधा मुंबई गोवा रस्ता आम्हाला मिळू नये 14-15 वर्षामध्ये. हे कोकणाला असं काय पाप केलंय तुमचं? आणि म्हणून शासनाला इकडं अधिक लक्ष तातडीनं घालावं असे आपल्या माध्यमातून कळकळीची आग्रहाची नम्रतेची विनंती करतो शासनाला. धन्यवाद. जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.